नमस्कार. ग्रामगीता अध्याय 10 भाग 58. गावाचा अधिकारी होण्यासाठी काही लोक अतिनम्रता दाखवतात, काही जण साहेबांचे जोडेही पुसतात. अशा लोकांना ग्रामसेवेचं भानच नसतं. ते सत्तेसाठी थैमान घालतात आणि निवडणुका लढवून गावात सगळ्यांची मनं कलुषित करतात. गावात होणाऱ्या निवडणुकीमुळं गावातली माणसं परस्परांबद्दल साशंक होतात. कुणी जातीजातीमध्ये भांडणं लावतात, मेजवान्या देतात, दारू पाजून मतं मिळवतात आणि गरीब भोळ्या जनतेला फसवून मोटारीत घालून आणतात. अशा सर्व गुंडगिरीच्या प्रकारांनी एखादा निवडून आला की आपण सगळ्यांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारानं सुधारणा करणार असल्याचं सांगू लागतो. जो मुळातच अशुद्ध आहे, सत्तेसाठी जो हपापलेला आहे, तो कसल्याही प्रकारचं पाप करायला मागं पुढं पाहत नाही. अशामुळं होतं काय की गावाची दुर्दशा होते. मतमतांतरांचा तमाशा तेवढा होतो, पण सज्जन माणसांची निराशा होऊन त्यांना मेल्याहून मेल्यासारखं होतं. तो म्हणाला, आता तुम्ही सांगा, असंच जर का होत राहिलं तर गाव सुधारणार कसा? मग लोकांच्या मनात निराशा पसरते आणि जे जे होईल ते ते पाहावे अशी मानसिकता तयार होते. समोरच्या श्रोत्यांमधून एक जण उठला आणि म्हणाला, मित्र हो, माझ्या परीनं मी तुम्हाला उपाययोजना सांगतो. तुम्ही सांगता तशी परिस्थिती आहे खरं, पण निराश होणं हा त्यावरचा उपाय नव्हे. अशानं दुर्जनांचं बळ मात्र वाढतं. स्वार्थी लोकांमुळं गाव नष्ट होत चाललंय हे लक्षात येताच सगळ्या जाणत्या लोकांनी त्या पुढाऱ्याला नकार देण्याचा सामूहिकरित्या प्रयत्न करायला हवा. ग्रामनिर्मितीसाठी असा ठामपणा असायला हवा. विरोध झाल्यामुळं घरात बसणं याला सेवाव्रत म्हणत नाहीत. गंगा नदीनं पर्वताला घाबरून माघार घेतली असती तर ती समुद्राला येऊन मिळाली नसती. कोरड्या विहिरीत आपण पोहून दाखवतो असं म्हणण्यात कसला पौरुष आहे? पुराच्या लाटांवर स्वार होऊन पुढं जाण्यातच आपलं वैशिष्ट्य असतं. म्हणून प्रत्येकानं आपलं कर्तव्य सांभाळलं पाहिजे. गावाच्या शीलाचं रक्षण केलं पाहिजे. कोणताही पक्षपातीपणा न करता गावात बौद्धिकं घ्यावीत. जनजागृती झाल्याशिवाय गावाचं दैन्य संपणार नाही. एकदा का गावातले लोक सजग झाले की दुष्ट लोकांचं त्यांच्या पुढं काहीच चालणार नाही. या कार्याला पाठिंबा मिळण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी काही पुढाऱ्यांना हाताशी धरावं, म्हणजे तोडीस तोड सामर्थ्य लाभेल आणि गावचा शत्रू गप्प राहील. सत्तेची साथ संगत असू दे अगर नसू दे, सज्जनांचं सहकार्य मात्र मिळवलंच पाहिजे. ग्रामराज्याचा पाया हा सत्यावरच रचला पाहिजे. ज्याच्याकडं जाणतेपण असेल, समाजाबद्दल जिव्हाळा असेल, अशा थोरा मोठ्यांना सोबत घेऊन ग्रामोन्नतीचा कारभार करावा. त्यावर श्रोता म्हणाला, अहो, तेही करून पाहिलं. मोठ्या कष्टानं सज्जनांना एकत्र आणलं, परंतु एकदा जे चुकलं ते सुधारेच ना. ग्राम सुधारणेसाठी एक समिती नेमली गेली, पण त्यात पुढारी कोण असावा, निवडणूक कशी आणि कुणी लढवावी याच्यावरच चर्चा झाली आणि आगीत तेल ओतल्यासारखं झालं. त्यामुळं अग्नितांडव पसरल्यासारखं झालं. मतांचा हलकल्लोळ माजला आणि बघता बघता गावातले सगळे एकमेकांचे शत्रू झाले.
प्रेमाचं, मैत्रीचं, आपुलकीचं नातं जणू या अग्नितांडवात भस्म होऊन गेलं. प्रत्येकजण स्वतःला शहाणा समजू लागला. घराघरात हाणामाऱ्या सुरू झाल्या. बायका नवऱ्यांना झोडपून काढू लागल्या. शिकलेली मुलं स्वतःला आईबापांपेक्षा शहाणी समजू लागली. हा अनुभव एकाच गावात नव्हे तर प्रत्येक गावात येऊ लागला. गढूळ पाणी ढवळलं तरी हातात घाणच येणार ना. जिथं शुद्ध सेवाभाव नाही तिथं अशा प्रकारचा गोंधळ हा साहजिकच आहे. क्रमशः